चला की मंडळी, खायला अगदी चविष्ट लागणारा असा आज आपण मसाले भात बनवणार आहोत। चला, मसाले भात बनवण्यासाठी एक कांदा घ्यायचा, कांद्याला उभ्या स्लाइसचा चिरून घ्यायचा। एक कांदा चिरणं झाला की एक गाजर घ्यायचं, त्याला पण चिरून घ्यायचं। एक बटाटो घ्यायचा, बटाट्याला चिरून घ्यायचं। एक टोमॅटो घ्यायचा, टमाट्याला चिरून घ्यायचं। फ्लावर्स घ्यायचा चिरून। सर्व व्हेजिटेबल चिरून घेतला की एक वाटी तांदूळ घ्यायचे, त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे। तांदूळ स्वच्छ धुतले की तर पाणी टाकून 15 मिनिटं तसेच ठेवायचे तांदूळ। कढईमध्ये तेल टाकायचं, खडे मसाले टाकायचे, सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। मग मोहरी टाकून घ्यायची, जिरे टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकला की कांदा टाकून घ्यायचा, कांद्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। कांदा छान प्रकारे परतला की त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या, म्हणजे अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायचं। छान परतले की त्याच्यात शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे परतले की त्याच्यात सर्व व्हेजिटेबल टाकून घ्यायच्या। सर्व व्हेजिटेबल टाकल्या की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्या 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। छान परतले की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, मसाले हळदी पावडर टाकायचं, लाल तिखट टाकायचं, गरम मसाला टाकून घ्यायचा आणि छान प्रकारे मिक्स करायचं। मिक्स झालं की असा जर तुम्ही पुलाव केला ना तर पुलाव खूप भारी होतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकू शकतात। तर मग त्याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे, तांदळाला 2-3 मिनिटं परतून घेतलं की कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं। 1 वाटी आपण तांदूळ घेतले तर 2.5 वाटी पाणी टाकायचं, म्हणजे मसाले भात खूप छान प्रकारे होतो। पाणी टाकले त्याच्यावर कसुरी मेथी टाकून घ्यायची, कसुरी मेथी टाकल्या मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपला मसाले भात होऊ द्यायचा। छान प्रकारे आपला मसाले भात तयार होतो। मग झाकण काढायचं, झाला आपला मसाले भात। तुम्हाला ही मसाले भात कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। जर ही मसाले भात तुम्हाला आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्कीच सबस्क्राईब करा।